अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संत कुर्मदास महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. वक्रतुंडा गणाधिपती, विद्यार्णवा कळा संपत्ती, भक्तवरदा हरिषी आरती, मंगलमूर्ती गजानना. जय जयाजी आदिनाथा, माया चक्र चालका अनंता, सर्वादिशा भगवंता, साक्षात अक्षय मोक्ष तू. तरी मागिले अध्यायी निरूपणा, श्री गोरक्षाचा पावनी जन्म. उपरी शेवणी कनकगिरी ग्राम, विद्यार्णवी केला तू. गणरायाला वंदन करून, श्री गुरुला वंदन करून, माता पित्यांना वंदन करून, सर्व समस्त श्रोत्यांना वंदन करून, आपण मागील प्रसंग पाहिलेला आहे. गोरक्षनाथांची भक्ती. गोरक्षनाथाने क्षणाचाही विलंब न लावता आपला डोळा, आपला नेत्र काढून दिला 2 वड्यासाठी. आपल्या गुरुसाठी त्यांनी किती त्याग केला, किती सहन केलं, किती त्यांची गुरु भक्ती थोर होती. आणि अशा प्रकारे जो कथा प्रसंग होता तो आपण पाहिलेला आहे. आणि आता आपण गहिनीनाथांचा जन्म कसा झालेला आहे ते आपण पाहणार आहोत. तर अशा प्रकारे श्री गोरक्षाचा जन्म झालेला आहे मागील प्रसंगी. आणि त्यानंतर कनकगिरी गावात जो काही गोरक्षनाथांची गुरुभक्ती आपण पाहिलेली आहे. आणि त्यानंतर ग्रंथकर्ते धोंडीसूत मालू महाराज आपल्याला सांगत आहेत. तरी ती विद्या कोण कैसी, सकळ कळा श्लोक रासी, भविष्योत्तर पुराणाशी निरोपिती श्री श्रोतिया. तर अशा प्रकारे जे काही ज्ञान आहे, जे काही मच्छिंद्रनाथांनी जे काही ज्ञान आहे ती गोरक्षनाथांना दिलेलं आहे. जी काय शस्त्रास्त्रादी विद्या आहे आणि ते देण्यास ह्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याचं वर्णन पुढे कवी करत आहे. ब्रह्मज्ञान रसायन कविता, वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धरुंधर चलतरंगता, संगीत काव्य 11वी, अश्वारोहण रोहन कोकशास्त्र, निपुण नाट्य तथा चार, चतुर्दश विद्यांचा सागर पूर्णपणे भरलासे. प्रथम सांगुनी ब्रह्मज्ञान, स्वमुखी केल्या परायण, विश्वंभर 2 भावचे ऐसा नवरविला. की बहुत जे अर्थ प्रकार, जीव जंतू चराचर, तो ऐक्यमेळी सकळ विस्तार, मीच ऐसे भाविले. कर्मा कर्म सत्कर्म राशी, त्या नवरल्याची कोणीही बीजांकुराशी, वासना देऊनी योग फासी, कामने ते नवरितो. ऐशा एक मेळे करुण, गोरक्ष झाला सनातन, यवंच सकळ ब्रह्मज्ञान, उपदेशिले गुरुनाथे. मग पूर्णपणाचे पात्र होऊनी, वसुधे कल्प अव्यक्त होवणी, सर्व आत्मरूपी मानुनी, तत्स्वरूपी प्रकटेल. या उपरी वात पित्त कपहारक, रसायन विद्या सकळिक, किमिया करणे धातू अनेको, हातवटी सांगितली.
कवित्व रसाळ नवरस गणाधी निरोपी दीर्घरस्व व्यक्त अर्थलिंग प्रकरणास व्यक्ता व्यक्त सांगितले. या उपरी वेदाध्ययन सुप्त रुचेत केला प्रवीण दीर्घरस्वी छंदे निपुण स्वरित छंदी अवघे गुणपै केला. ऋक अथर्वण यजुर्वेद सामवेदादी सांगुणी प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितली. सारस्वत किरात कोश कौमुदी रघु हरिवंश पंचकाव्य मीमांसा साहि शास्त्रे निवेदिली. यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ अस्त्री केला निर्प्रवीण ती सकळ अस्त्री कोण कोण नामे तयाची ऐकी जयी. वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मी उभी कामास्त्र वाताकृष्ण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले. वज्रास्त्र वासव शक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनीती ब्रह्मास्त्रादि निर्वारण शक्ती रुद्रास्त्र सांगितले. विरक्तास्त्र दानवास्त्र पवनास्त्र कालास्त्र स्थवन महाकार्तिकास्त्र स्पर्श विवक्तास्त्र निवदिले. यावरी साबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुणी सकळ दैवत तयाचा वरद पाणी निश्चित गोरक्ष मौळी मिरविला. ती दैवते कोण कोण 52 वीर अस्ति जान नरसिक कालिका महमदा उत्तम महिषासुर आराधिला. झोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीर भद्रपती वृत्तिमंत शितापती वरदमौळी स्पर्शितसे. परम आदरी आलिंगन श्रीराम घेत चुंबन मने होई सनातन कीर्ती ध्वज निर्विजयी. यावरी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्त्र किरण गोरक्षका ते अंकी घेऊन वरदमौळी स्पर्शितसे. यावरी अष्टभैरव उग्र तेही पातले तेथे समग्र सिद्ध भैरवादी काळ भैरव सांग बाळ भैरवादी पातले. वीर भैरवादी गण भैरव ईश्वर भैरव रुद्र भैरव भस्म भैरवादी महादेव अपर्णापती पातला. तेने घेऊन अंकावरते मुख कुरवाळले वरद हस्ते खेळता बाबर धावणी येती ते देती आशीर्वचन. मुंडाच्या मुंडा संकिनी डंकिनी कुंडा रंडा बलांडा यक्षिणी चंडावंडिका प्रत्यक्ष येऊनी वरगोरक्षा देती त्या. यावरी प्रकटुनी जलदैवत तेव्हा त्या ते वर रोपित कुमारी धनदा नंदा विख्यात देवता त्या गोमट्या. लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नववी दैवेत्य प्रत्यक्ष विमला ऐशा जलदैवता येऊनी तत्काला वरोपिती बाळाते. यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होमुनी वरोपिती वरमादी अनिमा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली. प्रतिमा प्राची वशित्वा सात्वी देवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणी अस्त्रकर उभवी अष्टसिद्धी तत्काळ त्या. असो 52 वीरासहित श्रीराम सूर्य जाहला प्राप्त सर्वत्र पुनी मौळे हस्त विद्या करी ओपिती. असो वर देवनी सद्विद्येसी सर्वत्र वंदिती मच्छिंद्रासी मनती महाराजा गोरक्षासी तपा लागी बसवी. तपी होता अनुष्ठान तेने बळ चढे पूर्ण मग ही विद्या तपोधन लखलखित मिरवेल. जैसे खडग सिंकले होता मग भय काय ते शत्रु जिंकिता देवी तपोबळ आराधिता सामर्थ्य सत्ता वाढील. ऐसे वधुनी सकळ देव पाहते जाहले आपुलाले गाव राम सूर्यादी महादेव 52 वीरादी पै गेले. यावरी इंद्र वरुण अश्विनी गणगंधर्वादी पातले भुवनी वर देती तया लागुनी सकळ गेले स्वस्थाना. या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष घोकिता सद्विद्येशी
मंत्र संजीवनी पाठ मुकाशी करीत बैसला होता तो. जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात. तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली. हाती कवळुनी कर्दम गोळा मुळे मुले खेळती आपुले मेळा. तो गोरक्षापाशी येऊन आगळा बोल बोलती सकळीक. तर अशा प्रकारे सर्व देवतांचे आशीर्वाद, सर्व काही विद्या, सर्व काही अस्त्र, जे काही मच्छिंद्रनाथांनी मच्छिंद्रनाथाकडे जे काही होतं त्यांनी गोरक्षनाथांना दिलेलं आहे. सर्व देवांचे, सर्व देवतांचे आशीर्वाद आणि गोरक्षनाथांच्या पाठीशी आता आहेत. आणि त्यानंतर जो काही मंत्र संजीवनी होता, तो संजीवनी मंत्राचं पठण गोरक्षनाथांच्या मुखातून चाललेलं होतं. आणि चाललेलं असताना आणि त्या ठिकाणी पुढे काय होणार आहे ती कथा आपण उद्याच्या भागात पाहूया. तर असं जे काही आजचा जो अध्याय झालेला आहे, पाऊस चालू असल्यामुळं पत्र्यावर वाजत आहे आणि त्यामुळे आता इथं अध्याय आपल्याला थांबावं लागत आहे. तरी जी काही आज सेवा झालेली आहे गोरक्षनाथांच्या, श्री मच्छिंद्रनाथांच्या, सर्व नवनाथांच्या चरणी समर्पित करून सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून आता इथेच आपण थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय. गोरक्षनाथ महाराज की जय.